नमस्कार. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस, पण महाराष्ट्रात तापमान वाढणार. राज्यात गेले अनेक दिवस तापमानात चढ-उतार होत आहे. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात हवामान कसं राहणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्रात काही दिवसांपासून थंडी ओसरली आहे. अनेक भागात आता उन्हाचा कडाका वाढला असल्याचे जाणवत आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या आठवड्यात दिलेल्या पावसाचं अलर्टचं संकट आता टळलं आहे. त्यामुळे राज्यातील हवामान कसं राहणार आहे पुढील काही दिवसात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर गेले काही दिवस तापमानाचा पारा चढत आहे. सध्या किमान तापमानातही काही अंशांनी वाढ झाल्याचं हवामान विभागाने नोंदवले गेले आहे. शहरात आज दिवसभर हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. शिवाय कोकण किनारपट्टीवर वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत आज दिवसभर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहून किमान तापमानात 22 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात मोठे बदल होत आहेत. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. यामुळे देशातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दक्षिण तमिळनाडू, केरळसह काही भागात दिसून येत आहे. त्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. शिवाय महाराष्ट्रासह संपूर्ण पश्चिम भारतात तापमानाची वाढ झाल्याची नोंद आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात देखील उकाडा वाढत आहे. किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान असून कमाल तापमानात 34 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. पहाटे व रात्री वातावरणात थंडी वाढून दुपारी परत उन्हाची झळ जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यातील आज दिवसभर किमान तापमानात 19 अंश सेल्सिअस असून कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअस राहणार आहे. शिवाय मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाली असून 22 अंश सेल्सिअस एवढी नोंदवली गेली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नसून आज दिवसभराचे वातावरण स्थिर राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.